जर अमेरिकेमधल्या निवडणुकीसारखी थेट पंतप्रधान पदासाठी भारतामध्ये निवडणूक झाली तर नरेंद्र मोदी यांनाच पसंती असल्याचं एबीपी माझा सी वोटर पोलमध्ये दिसून येत आहे। पण पक्ष कुठला सत्तेत येणार, इंडिया आघाडी विरुद्ध इंडिया काय करणार आणि किती जागा जिंकणार आहे, पाहूयात सर्वे नेमकं काय सांगतोय ते। तर व्हीआयपी जागांवरती मूळ देशाचा काय असेल त्यावरती आपण नजर टाकतोय। मतदारसंघांवरती जर नजर टाकली आपण, वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी जास्त मतांची आघाडी त्यांना असेल, वायनाडमध्ये राहुल गांधी जास्त मतांनी आघाडीवर असतील, त्यानंतर गांधीनगरमध्ये अमित शहा जास्त मतांनी आघाडीवरती असतील आणि रायबरेलीमध्ये सोनिया गांधी चांगल्या मतांनी आघाडीवर असतील। त्यानंतर अमेठीमध्ये काय होऊ शकतं तर स्मृती इराणी जास्त मतांची आघाडी त्यांना मिळेल, उत्तर मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन चांगल्या मतांच्या आघाडीने पुढे असतील, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे कमी मतांची आघाडी त्यांना असेल, मैनपुरीमध्ये डिंपल यादव जास्त मतांची आघाडी त्यांना मिळू शकेल, लखनौमध्ये राजनाथ सिंग जास्त मतांची आघाडी त्यांच्याकडे असेल, गौतम गंभीर दिल्ली पूर्वमधून चांगल्या मतांनी आघाडीवर असतील। व्हीआयपी जागांवरती देशाचा मूड काय असेल ते आपण पाहिलं। तर एकंदरीत आता जर लोकसभा 2024चा आपण एकूण विचार केला तर एकूण जागा आहेत त्या ठिकाणी 543, त्यापैकी एनडीए 295 ते 335 जागा जिंकू शकेल, इंडिया आघाडी 165 ते 205, तर इतर 35 ते 65। तर मतांच्या टक्केवारीवरती देखील लक्ष देऊयात। महाराष्ट्रामध्ये एकूण जर पाहायला गेलं तर 48 पैकी महायुती 37%, महाविकास आघाडी 41% आणि इतर 22%। तर पंतप्रधान पदासाठी जर थेट लढत झाल्यास कुणाला पसंती मिळेल, पाहूयात सर्वे नेमकं काय सांगतोय ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।